Welcome student. Next session number 5. We see the example related to the find trigonometric functions of 30 degree or 5 by 6 radian. Okay. कशा द्यायचं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कशाचं 30 डिग्रीचं. ओके. म्हणजे आपल्याला इथे अँगल काय घ्यायचा आहे 30 डिग्री घ्यायचा आहे. 30 डिग्री म्हणजेच काय पाय अपॉन 6 रेडियन. ओके. यू नो द स्टँडर्ड युनिट सर्कल. Here O to point A, take point P such that P coordinate point काय आहे x with y. कशाने काय करतो इथं काय म्हटलं आपण फॉर अ स्टँडर्ड युनिट सर्कल टेक point P such that पॉइंट कसा घ्यायचा मेजर अँगल XOP इज इक्वल टू 30 डिग्री. किती घ्यायचा तो 30 डिग्री घ्यायचा. ओके. थोडा मोठा झाला आपण छोटा करू त्याला. x with y म्हणजे आपला थिटा इथं काय झाला 30 डिग्री झाला. ओके. and draw perpendicular PM perpendicular to OX. PM काय करायचा OX वर perpendicular काय आला 90 डिग्री. ओके. that is major angle OMP is equal to 90 डिग्री. परपेंडिक्युलर आहे. राईट अँगल तयार झालेला आहे. राईट अँगल ऑलवेज 90 डिग्री असतो तुम्हाला माहिती आहे. मग मेजर अँगल OMP किती झाला 90 डिग्री. इन फिगर we write मेजर अँगल OPM इज इक्वल टू किती असणार आहे हा 30 झाला हा 90 झाला मग हा OPM किती होणार आहे 60 डिग्री. बरोबर आहे की नाही. 30 प्लस 60 90 90 प्लस 90 180 टोटल किती असते तुम्हाला माहिती आहे अँगलची ऍडिशन इंटिरियर अँगलची ऍडिशन ट्रायंगलची इंटिरियर अँगलची ऍडिशन ही ऑलवेज 180 असते. एक 30 झाला एक 90 झाला मग रिमेनिंग कुठला राहिला ओनली 60 का राहिला 60. ओके. मग आपण याच्यावरून काय म्हणू शकतो 30 60 90 जो थेरम आहे आठवा एकदम सिंपली बाय 30 60 90 थेरम 30 60 90 च्या थेरम नुसार आता 30 60 90 हा स्टँडर्ड युनिट सर्कल आहे याचा हायपोटेन्यूज किती असणार आहे ऑलवेज 1. ही एक्स ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस ला पॅरलल आहे ही एक्सिस ला पॅरलल आहे एक्स विथ वाय. ओके. आता इथे 30 डिग्री 30 60 90 चा थेरम काय सांगतो अपोजिट साइड्स ऑफ 30 किती आहे कोण आहे PM काय आहे अपोजिट साइड्स ऑफ 30 आहे 60 डिग्री इज इक्वल टू 1/2 हायपोटेनियस. बरोबर आहे की नाही काय असतं 1/2 हायपोटेनियस 1/2 हायपोटेनियस काय आहे इंटू OP आपल्याकडे काय आहे 1/2 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 1/2. आय अगेन एक्सप्लेन 30 60 90 च्या थेरम नुसार 30 डिग्रीच्या अपोजिट साइड PM ही 1/2 इंटू हायपोटेनियस असते. बरोबर आहे की नाही तो फॉर्म्युला आहे 1/2 हायपोटेनियस आपल्याकडे काय आहे रेडियस 1 आहे. हायपोटेनियस इथे कोण आहे OP म्हणजेच किती आहे ती 1 आहे 1 मल्टिप्लाय 1/2 PM किती मिळालं तुम्हाला PM इज इक्वल टू 1/2 PM किती मिळाला 1/2 मिळाला. त्यानंतर आता त्याच्यावरून नेक्स्ट 60 डिग्रीचा अपोजिट मग कोण आहे OM इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस
हायपोटेनियस √3/2 हायपोटेनियस OP √3 ॲज इट इज √3/2 हाय जसा तसा लिहिला. OP तुम्हाला काय आहे हायपोटेनियस रेडियस ती आहे 1. मग OM तुम्हाला काय मिळाला √3/2 √3/2 तुम्हाला इथे काय आला फाइंड आउट झाला. बघा काय बघत होतो आपण फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30 डिग्री. 30 डिग्री ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला काढायचे आहे. फॉर स्टँडर्ड सर्कल ऑलवेज रेडियस 1. ओके 30 डिग्री कोण झाला XOP 30 झाल्यामुळे हा 30 झाल्यामुळे हा 90 डिग्री कारण की परपेंडिक्युलर आहे आणि हा 60 डिग्री ऑलवेज झाला कारण इंटिरियरचे अँगलची ॲडिशन किती असते 180. 30-60-90 च्या थेरम नुसार अपोजिट साइड्स ऑफ 30 ऑलवेज 1/2 इंटू हायपोटेनियस आणि अपोजिट साइड्स ऑफ 60 डिग्री ऑलवेज √3/2 इंटू हायपोटेनियस. त्यानुसार बघा PM तुम्हाला 1/2 मिळाला आणि OM काय मिळाला √3/2. PM म्हणजेच काय आहे Y आहे. बघा PM म्हणजेच कोण आहे Y आहे आणि OM म्हणजेच काय आहे X आहे. देअरफॉर X इज इक्वल टू OM इज इक्वल टू √3/2 and Y इज इक्वल टू PM इज इक्वल टू 1/2. X आणि Y तुम्हाला काय मिळाले X मिळाला √3/2 आणि Y मिळाला 1/2. Therefore P of X with Y is equal किंवा कॉन्ग्रन्स टू √3/2 और 1/2. काय भेटले कोऑर्डिनेट पॉइंट भेटले. बघा हे X म्हणजेच काय आहे कॉस आणि Y म्हणजेच काय आहे साइन. म्हणजे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आता इथे काढायचे आहे. कॉस आणि साइन मिळाला तर लगेच टॅन कॉट आणि सेक कोसेक लगेच मिळून जातो. बघा इथेच करतो मी सॉल्व्ह करतो. बघा व्यवस्थित बघा इकडे cos x काय मिळालं x काय मिळाला √3/2 and sin x sin y sin काय मिळाला 1/2 मिळाला. बघा cos तुम्हाला मिळाला √3/2 आणि sin मिळाला तुम्हाला 1/2. बरोबर आहे की नाही. पुन्हा एकदा सांगतो PM काय होता 1/2 होता. PM म्हणजेच y आणि OM काय होता √3/2. OM म्हणजेच x. ओके x आणि y मिळाले म्हणजेच काय मिळाले cos and cos 30 म्हणू आपण. ठीक आहे cos 30 is equal to √3/2 and sin 30 is equal to 1/2. हे कशासाठी चाललं आहे आपलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30 डिग्री साठी किंवा π/6 रेडियन साठी. x म्हणजे कोण होता तुम्हाला माहिती आहे x इज इक्वल टू cos y इज इक्वल टू sin. आपण 30 साठी शोधत आहे. x आपल्याला 30 साठी काय मिळाला √3/2 आणि sin 30 साठी काय मिळाला 1/2. ओके आणि x आणि y ची व्हॅल्यू मिळाल्यामुळे sin आणि cos मिळाला. sin आणि cos मिळाल्यामुळे तुम्हाला काय मिळेल tan 30 डिग्री इज इक्वल टू sin 30 अपॉन cos 30 डिग्री. sin 30 ची व्हॅल्यू काय आहे 1/2 अपॉन cos 30 काय आहे √3/2. इथे मध्ये डिवाइड आहे याचं काय होईल इनवर्स 1/2 मल्टिप्लाय 2/√3 2 गेट कॅन्सल काय मिळाला 1/√3. कोण मिळाला तो tan 30. ओके tan मिळाला लगेच cot 30 डिग्री इज इक्वल टू कॉट तुम्हाला माहिती आहे cos 30 डिग्री अपॉन sin 30 डिग्री. एकदम सिंपल आहे. व्यवस्थित बघितलं आपलं फक्त साइन आणि कॉस महत्वाचं आहे. साइन कॉसच्या व्हॅल्यू मिळाल्या तर लगेच टॅन कॉट सेक कोसेक लगेच मिळून जातो. आता साइन कॉट मिळाला टॅन कॉट 30 इज इक्वल टू कॉस 30 काय आहे √3/2 and sin 30 काय आहे 1/2 हाफ गेट कॅन्सल √3/1 म्हणजेच काय आला √3. कोण मिळाला cot 30 डिग्री.
कॉट 30 काय मिळाला √3 सेक 30 डिग्री इज इक्वल टू सेक म्हणजे काय असतो 1/cos 1/cos 30 डिग्री इज इक्वल टू 1/cos 30 काय आहे √3/2 2 हा वरती जाईल म्हणजे काय होईल 2/√3 काय भेटला हा सेक 30 डिग्री. आता लास्ट कोण राहिला कोसेक इथे लिहितो मी कोसेक 30 डिग्री इज इक्वल टू 1/sin 30. ओके बरोबर ना 1/sinच आहे कोसेक म्हणजे 1/sin 30 काय आहे 1/2 हा वर गेला बघा 1/2 इकडे काय होईल मल्टिप्लाय 2/1 1 मल्टिप्लाय 2 2 आला काय आला कोसेक 30 डिग्री इज इक्वल टू 2 बघा सर्व व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट झाले फक्त कॉस आणि साइन तुम्हाला मिळाला का लगेच टॅन कॉट सेक आणि कोसेकची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट होतात. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30 डिग्री. आता हा 30 60 90 जो थेरम आहे तो 30 च्या मल्टिपल तुम्हाला तो यूज केला जाईल 30 च्या मल्टिपल 30 60 90 120 150 180 210 240 270 300 330 आणि 360 बघा या सगळ्यांसाठी तुम्हाला तो काय होईल 30 च्या मल्टिपल मध्ये जेवढे काय आहे ते हा 30 60 90 चा जो फॉर्म्युला आहे अपोजिट साइड्स 30 ची अपोजिट साइड काय असते 1/2 हायपोटेनियस आणि 60 ची अपोजिट साइड काय असते √3/2 इंटू हायपोटेनियस. स्टँडर्ड युनिट सर्कल घेतो स्टँडर्ड युनिट सर्कलची रेडियस ऑलवेज 1 असते म्हणजे हायपोटेनियस 1 असतो. ओके सिमिलरली एक प्रॉब्लेम आणखीन एक घेतो 150 चा आपण घेऊ बघा फाइंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 150 डिग्री इज इक्वल टू 150 डिग्री. ओके फॉर अ स्टँडर्ड युनिट सर्कल सगळं तेच as it is for a standard unit circle take a point P such that XOP किती होईल इथे आता 30 ऐवजी 150 डिग्री and draw perpendicular PM OX. आता बघा हा परपेंडिक्युलर कसा काढायचा आज आपण फिगर बघणार आहोत इकडे बघा व्यवस्थित लक्ष द्या XOY हा झाला 90 डिग्री आता किती आहे 150 90 च्या पुढे किती जाईल 60 डिग्री जाईल म्हणजे तो जवळपास असा येईल तो इथे P पॉइंट कुठे येईल इथे येईल P वरून परपेंडिक्युलर कुठे काढायची ऑलवेज एक्स ऍक्सिस बरोबर आहे की नाही परपेंडिक्युलर आपण ऑलवेज कुठे काढतो स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये एक्स ऍक्सिसला एक्स ऍक्सिस इकडे आहे बघा एक्स ऍक्सिस किती झाला हा 90 डिग्री मग XOP किती झाला 150 डिग्री XOP किती झाला 150 डिग्री हा 90 डिग्री झाला याचं रेडियस किती असणार आहे 1 स्टँडर्ड युनिट सर्कल आहे सेंटर विथ द युनिट सर्कल पॉइंट रेडियस झाली 1 झाला म्हणजे बघा हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस हा 150 झाला आता हा 150 आहे तर हा किती येईल सांगा बरं किती येईल कुठला अँगल आहे तो एम काढला MOP बरोबर आहे मेजर अँगल MOP काय येईल OX वर कि OX डॅश म्हणतो मी ओके ड्रॉ PM परपेंडिक्युलर OX डॅश काय बघतोय आता आपण कुठलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघतोय 150 साठी 150 साठी मी सांगितलंय स्टँडर्ड युनिट सर्कलच घेतो आपण 150 हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आला बरोबर की नाही 150 हा पॉझिटिव्ह मध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननेच येणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये किती असतो तो 90 सेकंड क्वाड्रंट किती जाणार 90 च्या पुढे 60 म्हणजे 150 होईल मग आता P टेक अ पॉइंट P such that XOP is equal to 150 डिग्री
आता हा पी आपण असंही म्हणता येईल, हा कुठला पी लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. ओके, इथं म्हणून घेऊ आपण पी लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये तो लाईज झाला, बरोबर आहे की नाही. आता आपल्याला फक्त काय शोधायचं आहे, आपल्याला एक माहीत झाला हा 90 डिग्री आहे, तर हा 150 टोटल हा एक्स ओ एक्स डॅश हा टोटल किती झाला हो, स्ट्रेट लाईन आहे म्हणजे 180 डिग्री, किंवा टू क्वाड्रंट आहे 90 प्लस 90 180 डिग्री. मग फिगरवरून इन फिगर मेजर अँगल एम ओ पी किती होईल हो, 30 डिग्री. ओके, आता हे मी डायरेक्ट कसं लिहिलं बघा, हा 150 डायरेक्टच दिलं तुम्हाला 150, स्ट्रेट लाईन किती आहे 180, 150 180 मधून मायनस केला तर इथं किती उठतोय हा 30 डिग्री. आता हा 30 झाला, हा 90 झाला, म्हणजे हा ऑलवेज किती होणार आहे 60 डिग्री. देअरफॉर मेजर अँगल एम पी ओ इज इक्वल टू 60 डिग्री अँड मेजर अँगल पी एम ओ इज इक्वल टू 90 डिग्री. बघा 30 60 90, हा 90 हा 30 आणि हा 60 डिग्री. मग यानुसार आपल्याला काय भेटेल, एक्स आणि वाय भेटेल. कसा भेटेल, 30 डिग्रीचा अपोजिट साइड कोण आहे पीएम, वाय इज इक्वल टू पीएम इज इक्वल टू 30 डिग्रीचं अपोजिट साइडचं काय फॉर्म्युला आहे, 1/2 इंटू हायपोटेनियस. 1/2 इंटू हायपोटेनियस, 1/2 हायपोटेनियस किती 1/2. मग y इज इक्वल टू पी एम इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला 1/2. y ची व्हॅल्यू मिळाली मला 30 डिग्रीचा अपोजिट पीएम म्हणजे तू काय आहे y आहे, तो आपल्याला काय मिळाला 1/2 मिळाला. आता आपल्याला काय काढायचं, x काढायचा. x इज इक्वल टू 60 डिग्री. 60 डिग्रीचा अपोजिट कोण आहे ओ एम के एम ओ, ओ एमच म्हणू, ओ एम म्हणजेच काय आहे एक्स आहे. ओ एम एक्स इज इक्वल टू ओ एम इज इक्वल टू 60 डिग्रीचा अपोजिट काय सांगतो 30 60 90चा थेरम. मग इथं म्हणायला पाहिजे होतं, इथं म्हणतोय मी therefore by 30 60 90 थेरम, त्याशिवाय हे आपल्याला अप्लाय करता येणार नाही. 30 60 90चा थेरम आपण शिकलेलो आहे. ती साईड 30 डिग्रीची अपोजिट साईड ही ऑलवेज 1/2 हायपोटेनियस असते आणि 60 डिग्रीची अपोजिट साईड √3/2 इंटू हायपोटेनियस असते. 60 डिग्रीच्या अपोजिट साईड कोण आहे ओ एम, म्हणजेच काय येईल √3/2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे रेडियस, ती किती आहे ऑलवेज 1 आहे, कारण की स्टँडर्ड सर्कल आहे 1 √3/2. मग एक्स काय भेटला, एक्स इज इक्वल टू ओ एम इज इक्वल टू √3/2. एक्स मिळाला वाय मिळाला. देअरफॉर पी, बघा पी चे पॉईंट काय भेटले एक्स विथ वाय. आता पी लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. ओके, मग पी लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट आहे, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये एक ची व्हॅल्यू काय आहे मायनस आहे. पी मायनस एक्स विथ वाय कॉन्ग्रन्स, एक ची व्हॅल्यू काय मिळाली √3/2 मध्ये मायनस आणि वाय काय मिळाला 1/2. सिन्स पी लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. बघा हे महत्वाचं आहे. साइन कशी आली बघा, पी कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाईज झाला सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक ची व्हॅल्यू काय आहे मायनस आहे, बरोबर आहे की नाही, शिकलत नाही आपण. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वाय दोन्ही पण काय आहे पॉझिटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये एक्स पण निगेटिव्ह आणि वाय पण निगेटिव्ह, आणि फोर्थ मध्ये वाय एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. आता आपण सेकंड क्वाड्रंट बघतोय तर एक्स निगेटिव्ह आहे वाय पॉझिटिव्ह आहे. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली √3/2. तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे तो निगेटिव्ह आला आणि वाय 1/2 आला, तो पॉझिटिव्ह आहे. पी लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट, मी त्याला रिझन दिलेला आहे. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, त्यावरून आपल्याला काय करता येईल कॉस आणि साइन. कॉस आणि साइन मिळाले तर लगेच टॅन निघेल, टॅन मिळाला तर कॉट मिळेल. ओके, नाऊ इथं स्टार्ट करतो मी.
Therefore cos 150 degree is equal to x is equal to x ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला √3/2 पण सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे तो काय भेटला मायनस sin 150 degree is equal to y is equal to 1/2 cos आणि sin तुम्हाला मिळाला cos 150 काय मिळाला मायनस √3/2 आणि sin 150 1/2 therefore त्यावरून tan काय येईल tan 150 degree is equal to tan म्हणजे काय sin upon cos म्हणजे sin 150 degree upon cos 150 degree is equal to sin 150 काय मिळाला 1/2 upon minus √3/2 सिंगल साइन आहे ती कॉमन घ्या 2 to get cancel 1 upon √3 minus 1 upon √3 कोण मिळाला tan 150 degree ओके tan मिळाला लगेच कॉट काढून घेऊ एकदम सिंपल आहे ओके एक एक्झाम्पल कळालं तर त्यावरून तुम्ही कितीही एक्झाम्पल सॉल्व करू शकतात ओके साइन कॉस झाला tan झाला आता काय चाललंय आपलं cot 150 डिग्री cot म्हणजे काय cos अपॉन sin cos 150 डिग्री अपॉन sin 150 डिग्री इज इक्वल टू cos 150 काय आहे मायनस √3/2 sin 150 काय आहे 1/2 2 to get cancel मायनस √3/1 म्हणजेच काय मायनस √3 कशाची आली हो ही व्हॅल्यू cot 150 डिग्री ओके cot झाला cot नंतर लगेच sec 150 डिग्री इज इक्वल टू sec म्हणजे काय आहे 1/cos 1/cos 150 1/cos 150 मायनस √3/2 इज इक्वल टू मायनस कॉमन 2/√3 कशा चालेल sec 150 डिग्री आणि लास्ट वन cosec 150 डिग्री इज इक्वल टू cosec म्हणजे काय 1/sin 150 डिग्री 1/sin 150 डिग्री काय आलेला आहे 1/2 2/1 म्हणजेच काय आला 2 cosec 150 डिग्री काय मिळाला आहे 2 बघा cos तुम्हाला cos आणि sin मिळाला म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट झाल्या 30-60-90 चा थेरम आपण अप्लाय करतो आहे कारण की आपल्याला हा जो आपण काय जो ट्रायंगल बघत आहे 30-60-90 च्या व्हॅल्यू आहे 30 ची अपोजिट साइड 1/2 into hypotenuse 60 ची अपोजिट साइड √3/2 into hypotenuse always 1 we know that सगळ्यांना माहित झालं ते आता cos आणि sin त्याच्यावरून फाइंड आउट करून घेतला कारण x आणि y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या त्याच्यावरून तुम्हाला cos आणि sin मिळाला cos आणि sin मिळाला tan काढला cot sec आणि cosec या सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या याचप्रमाणे तुम्ही 180 ट्राय करू शकता 210 ट्राय करू शकता 240 ट्राय करू शकता ओके सेम आहे याची काय अडचण असेल तर मला तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअपला मला त्याची डिफिकल्टी आल्यास त्याबद्दल तुम्ही मला विचारू शकतात ओके या सर्व व्हॅल्यू आपण कशाच्या बघितल्या हो 30 चे मल्टिपल बघितले अँटी क्लॉकवाईज तर आहेच कारण की पॉझिटिव्ह आहेत हे सगळे व्हॅल्यू अँटी क्लॉकवाईज आहे पॉझिटिव्ह आहे हे 30 चे मल्टिपल बघितले आता आपण नेक्स्ट मध्ये कशाचे बघणार आहे 45 चे मल्टिपल बघणार आहेत म्हणजे 45 डिग्री 90 डिग्री ओके 45 90 त्यानंतर कारण की आपल्याला नेक्स्ट मध्ये कुठलं थेरम वापरायचा आहे 45 ओके 45 90 थेरम तुम्ही शिकलेला आहेत नाही का 45 90 थेरम आपण नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघणार आहोत